चला तर मित्रांनो, आपण आज फार्टेल सॉफ्टवेअरमध्ये परचेस बिल, ऑनलाईन परचेस बिलची एंट्री कशी घ्यायची हे बघणार आहोत. आपण सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे. हे आपण मिनिमाइज करू. आपल्याला सर्वप्रथम जे आपल्याला ईमेल आलेली आहे ती आपल्याला डाउनलोड करायची आहे. तर ती हीच ईमेल आहे प्रभात मेडिकल एजन्सीची. मी ईमेल ओपन केली. आता सर्वप्रथम आपल्याला काय पाहायचं की ते कुठल्या सॉफ्टवेअर वापरून आपली ती फाईल जनरेट झाली आहे हे आपण इथं पाहायचं. हे पाहिल्यानंतर काय करायचं, ही फाईल डाउनलोड करून घ्यायची आपण. बघा आता ही फाईल आपली डाउनलोड झाली आहे. हे मेल बॉक्स आपला बंद केला. सॉफ्टवेअर ओपन करायचं. सर्वप्रथम आपल्या लेजर मास्टरमध्ये त्या पार्टीच्या जी लेजर मास्टर ओपन करायचं. लेजर मास्टरला एडिट म्हणतो मी. PRABH प्रभात मेडिकल एजन्सीचं मला बिल आलेलं आहे ऑनलाईन. तिची ED कोड आपण टाकलेला आहे का, तर ED कोड आपला टाकलेला आपण नाही आहे. तर ते मी सर्वप्रथम 100 हा कोड देतो. याच्या पुढच्या पार्टीला 101, 103, 104, 105 असं नवीन पार्टीला मी टाकत जाईल. आता ED फॉर्मॅट मला टाकायचा आहे. मायक्रो प्रोचं सॉफ्टवेअर होतं, तर आपण त्याला इथं क्वेश्चन मार्कला क्लिक केलं तर मायक्रो प्रो नागपूरसाठी मला काय करायचं आहे, PRO प्रो मला माझ्या या इथं ED फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे. PRO प्रो. हे प्रो टाकलं की आपण हे सेव्ह करून टाकू. एक्झिट F12 PURC परचेस बिल. ॲड म्हणतो, नवीन बिल असल्यामुळे ॲड म्हणलं. इंटर मारलं. बिलाची तारीख काय असणार, तर बिल आपल्या हाती जर समजा नाही आहे, परंतु आपल्याकडे ते फाईल आहे आलेली, तर त्या फाईलवरून सुद्धा आपण काय परचेस बिल नंबर आणि नाव असू शकते. तर ही डाउनलोडमध्ये आपली डाउनलोड झाली आहे. तर डाउनलोडला मी इथं क्लिक केलं. डाउनलोडला क्लिक झाल्यानंतर बघा INV 11346 हे काय आहे, बिल नंबर आहे. 16/9/25 हे आपल्या बिलाची डेट आहे. चला तर मग आपण टाकू आता 16/9. C फॉर कॅश आणि R फॉर क्रेडिट. बिल नंबर काय होतं 11346. इंटर मारलं. तारीख मारली. इंटर मारलं. PRABH प्रभातचं बिल असल्यामुळे इथं प्रभात मेडिकल एजन्सी आपण सिलेक्ट केलं. नंतर आपण CSV पूलला इथं पहा. CSV फाईल आपली आलेली आहे, तिला आपल्याला पूल करायचं आहे. पूल पिक बिल फाईल आणि ही माझी फाईल मी क्लिक केली. आता बघा हे 1 2 3 4 हे सर्व आपले ग्रीन आले. म्हणजे हे ऑलरेडी आपल्याकडे यापूर्वी कधीतरी आपण मॅपिंग त्याचं केलेलं आहे. मग मॅपिंग म्हणजे काय असते की त्या पार्टीच्या आयटमचं नाव आणि आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जे आपण टाकलेलं आहे त्याचं नाव, दोन्ही नावं आपण मॅप करायचे, म्हणजे मॅचिंग करायची की त्याचं हे नाव हे म्हणजे माझं नाव आहे. फॉर एक्झाम्पल हे मी इथं तुमच्या लक्षात आणून देतो. 1-ALM सायरप लिहिलेलं आहे. तर माझ्या सॉफ्टवेअरमध्ये एखाद्या वेळेस नाव करायला 1-ALM सायरप. दुकानच्या नावामध्ये डॅशचा फरक आहे, परंतु आयटम एकच आहे. आता हा आयटम रेड आला म्हणजे आपल्याला याचं मॅपिंग झालेलं नाही आहे. याचं मॅपिंग करायचं आहे. तर याला आपण काय करणार, डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक टू मॅप आयटम इथे खाली लिहिलेलं आहे. डबल क्लिक टू मॅप आयटम. डबल क्लिक टू मॅप आयटमला क्लिक केलं. आयटमला क्लिक केल्यानंतर काय आलं आपल्यासमोर, 3 अक्षर मॅप झाले त्याचे. OTEC नाही आहे, आयटम नाही आहे आपल्या सॉफ्टवेअरला. तो आपल्या सॉफ्टवेअरला जर तो आयटम असता तर काय झालं असतं की ते आयटम दिसलं असतं आपल्याला. तर दिसत नाही म्हणजे मॅपिंग OTEC नाही, वेगळा आयटम आहे. हा AF इयर ड्रॉप आपल्याला मॅप करायचा आहे. ठीक आहे. तर मी आता हे नाही नसल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ऑल आयटमला जर क्लिक केलं आणि एकदा बॅक घेऊन पुन्हा C जर म्हणलं तरी आपल्या सॉफ्टवेअरमध्येच आयटम नाही आहे. तर आपल्याला माहीत आहे की इन्सर्ट जर बटन प्रेस केलं तर आपला आयटम, नवीन आयटम आपला तयार होतो. तर मी इन्सर्ट बटन प्रेस केलं आपल्या सॉफ्टवेअरला, आपल्या कीबोर्डचं. आता हे नाव मला लिहिण्यापेक्षा मी काय करतो, ती फाईल ओपन करतो, म्हणजे अचूक आपल्या दोघांचं नाव टाकता येईल आपल्याला. कंपनी वगैरे देखील कळेल कोणत्या कंपनीचं ते गोळी आहे. आता हे इथून मी कॉपी केलं, आपलं सॉफ्टवेअर ओपन केलं.
इथं याचं नाव मी पेस्ट करतो. कंपनी होती FDC लिहिलं इथं. पॅकिंग त्याचं आहे 10 ml FDC आणि बॅच नंबर हा आहे. बॅच नंबर कॉपी करून घेतो. सॉफ्टवेअरला आलो. 10 ml लक्षात होतं. HSN कोड मी कॉपी करून ठेवतो इथं. प्रिपरेशन मी समजा जे काही आहे ते टाकून देतो इथं. असंच जे आहे ते टाकायचं. मी भलतंच टाकलेलं आहे. स्टोअर्ड इन फ्रीज आहे. आयटमचा टाईप इयर ड्रॉप आहे. तो आय ड्रॉप आहे आणि ॲलोपॅथिक आयटम कॅटेगरी आहे तिची. ॲलोपॅथी असल्यामुळे सबस्टिट्यूट आपण देऊ शकतो आणि हे बाकी रिस्ट्रिक्टेड वगैरे नाही आहे. तर इथं मी याला सेव्ह केलं. आपले सर्व आयटम मॅप झालेले आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही आयटम आपल्याला टाकायचा नाही आहे. त्यामुळे इथं एस्केप केलं. इथं कॅन्सल करायचं आहे. क्लिक प्रोसेस चेक प्रोसेस व्हॅन ऑल आयटम आर मॅप. इथं मी काय करायचं आहे, मला प्रोसेस म्हटलं. प्रोसेस म्हटल्यानंतर हे सर्व आयटम मला इथं पाहायला भेटत आहे. इथं काही चुकलं का? तसं ऑनलाईन घेताना चुकतच नाही. जे काही आहे ते योग्यच बरोबर आहे. फक्त बॅचेस नंबर वगैरे चुकल्या तेवढ्याच फक्त चूक होऊ शकते. मग इथं कॅन्सलला प्रोसेस करतो मी. इथं कॅल्क्युलेट टॅक्सला क्लिक करतो आणि माझं बिल मॅप झालं का बघतो. तर हा फिगर माझा मॅच झालेला नाही आहे. तर सर्वप्रथम आपल्याला डिस्काउंट चेक करायचा आहे बिलामध्ये. बाकी तर काही चुकण्याची शक्यताच नाही आहे. तर 2% डिस्काउंट दिलेला आहे. तर इथं 0%च्या ठिकाणी मी 2% करतो आणि माझं बिल 50-76 अगदी मॅच झालं आहे. अशा पद्धतीनं मी हे बिल ऑनलाईन बिल आपल्या सॉफ्टवेअरमध्ये टाकलं आहे. त्या बिलावर PB 388 लिहून टाकायचं. अशा पद्धतीने आपण कोणतंही आलेले बिल घेऊ शकता.